कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. विजय जावकर स्ट्राईक हँड वरती असतील. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू आणि तिकडे एक सुरेख प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. ओमराज दासर ओमू यांच्या बॉलिंग बघायला भेटते. एक धाव नक्कीच त्यांनी स्टॉप केलंय. एक चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते ओमराज दासर यांच्या माध्यमातून. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि चेंडू दुसरा चेंडू काहीसा चांगला टाकलेला चेंडू होता. पूर्णपणे बीट झाले विजय जावकर. सुरेख चेंडू आपल्याला बघायला भेटतोय रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. 2 निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू. हो आता पुन्हा एकदा तिकडे तिसरा निर्धाव चेंडूची सांगता होते रोहन साळुंके. आता मात्र तिकडे वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. 3 निर्धाव चेंडू लगातार 3 निर्धाव चेंडू पाहायला भेटत आहेत. विजय जावकर 3 चेंडू बीट होत आहेत. माहिती आहे चौथा चेंडू पॉवर प्लेचा षटक आहे. धाव संख्या होत आहेत 19. माहिती चौथा चेंडू काहीसा खोलवर प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु लो फुलटॉसच्या यांनी एक अचूक पद्धतीची गोलंदाजी केली रोहन साळुंके यांनी. पुन्हा एकदा काहीसा लेब्रेक प्रकारचा चेंडू टाकला होता आणि तिकडे धाव 5 होत आहेत. विजय जावकर एक सुरेख गोलंदाजी कंजूस चिकट अशी गोलंदाजी आपण ज्याला म्हणतो ती आपल्याला बघायला भेटते रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव खर्च केला त्यांनी या षटकामध्ये. अचूक पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय म्हणून शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. काहीच बाहेर टाकलेला चेंडू होता पाहिजे. यष्टीरक्षक सुद्धा बीट होता त्या चेंडू मधून. लेग पायचा इन्शर असेल पंचांचा. धाव संख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागला आणि तिकडे आपण बघतोय पहिल्या षटकारानंतर एक झटका लागतोय तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार स्वतः माग. आणि आता तिकडे एक इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला बघायला भेटतात यतीन पुरवणे यांच्या माध्यमातून. इम्पॅक्ट प्लेअर असतील यतीन पुरवणे. आता बॅटिंग एंडमध्ये आपल्याला बघायला भेटतात. कालच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगली फलंदाजी केली होती मुंबई इंडियन्सच्या संघाकडून. मॅचची काढा लागते तिकडे एक सुरेख झेल कंप्लीट केला जातोय. एक कमबॅक बघायला भेटते आपल्याला केकेआर या संघाकडून रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 विकेट हाताळत आहेत. धाव संख्या स्थिर होते. धाव संख्या होते म्हणजे 6 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 3 चेंडू 6 धावा. पाहिजे चौथा चेंडू रोहन करतील. धाव संख्येत बरोबर धावा होतात म्हणजे 8 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एक सुरेख फटका आपल्याला बघायला भेटतो विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून आणि तिकडे एक सोप्पा झेल बघायला भेटतो आपल्याला अनिश यांच्या माध्यमातून. धाव संख्या पुढे जात असताना तिकडे एक मोठा झटका लागतोय पुन्हा एकदा विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. एक चांगली कामगिरी बघायला भेटते आपल्याला रोहन साळुंके यांच्या माध्यमातून. 3 मोठे विकेट्स बघायला भेटतात. 3 मोठे विकेट्स त्यांनी घेतलेत.